सोलापूर शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रेल्वे विभागाशी निगडीत विविध मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापुढे मांडण्यात आल्या आहेत। सोलापूर विकास मंचच्या वतीने नवी दिल्ली येथे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापुढे एक महत्त्वाची मीटिंग झाली। त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन दिले असल्याची माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी थेट दिल्लीहून लोकप्रधान न्यूज चॅनलला फोनद्वारे माहिती दिली। लोकप्रधान चॅनलमधून बोलतोय अकबर बागवान पत्रकार। नमस्कार अकबरजी। जाधवजी, आपण केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतलेली आहे। खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी देखील होते तुमच्यासोबत। हो, सोलापूरच्या रेल्वे संदर्भात कोणत्या विषयांना तुम्ही तिकडं प्रेझेंटेशन केलात, काय तुम्हाला उत्तर मिळाले, काय सांगा? सर्वप्रथम सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर विभागाशी निगडीत रेल्वेच्या ज्या आमच्या प्रमुख मागण्या, सूचना आणि तक्रारी होत्या त्या नवी दिल्ली येथे येऊन केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनीजी वैष्णव यांच्यासोबत आम्ही एक बैठक घेतली। त्याच्यामध्ये सोलापूरच्या अनेक प्रमुख मागण्या होत्या, ज्यामध्ये हुतात्मा एक्सप्रेसला अजूनही जनरल तिकीट मिळत नाही, जनरल तिकीट चालू करणे। हुतात्मा एक्सप्रेस आधी 22 डब्यांची होती, गाडीच्या डब्यांच्या संख्येत 16 वरून पूर्ववत 22 करणे। ब्रेक उपलब्ध असून सुद्धा सोलापूर नागपूर गाडी अजूनही चालू झालेली नाही। सोलापूर गोंदिया स्लीपर कोच बंद करताना नवीन सोलापूर नागपूर गाडी मंजूर झाली आहे, ती अद्याप चालू झालेली नाहीये। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, हुबळी सोलापूर एक्सप्रेस होडगीवरून परत जाते, पण ती आपण होडगीवरून सोलापूर पर्यंत आणण्यास विशेष प्रयत्न करणे, त्यामुळे सोलापूरकरांना हुबळी आणि हैदराबाद यासाठी अजून एक गाडी उपलब्ध होईल। मिनी सिद्धेश्वर एक्सप्रेसचा हॉस्पेट पर्यंत विस्तार केला आणि सोलापूरचा 90% कोटा गेला, तो पूर्ववत करणे। मिनी सिद्धेश्वरचे डबे 16 वरून 22 पर्यंत वाढवणे। रात्री सोलापूर गाडी कायम बंद करून ठेवली। प्रवाशांच्या मागणीनुसार कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस पुन्हा चालू करून हैदराबाद पर्यंत विस्तार करणे। सोलापूर हैदराबाद इंटरसिटी गाडीची 25 वर्षापासूनची मागणी सोलापूरकरांची आहे, ती तात्काळ मंजूर करणे। सकाळच्या 17 हुतात्मा एक्सप्रेस आहे, पण संध्याकाळी देखील सोलापूर पुणे ही गाडी चालू करावी, म्हणून आम्ही सोलापूरकरांच्या मागण्या हा केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर कालच त्याची छानपैकी सविस्तर अशी चर्चा झाली। त्याला अश्विनी वैष्णवजी यांनी अतिशय विनम्रपणे आमच्या सगळ्या मागण्यांचे ऐकलं आणि तात्काळ माझ्या समोरच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ ह्या ज्या मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनांवरती तात्काळ कारवाई करणे या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला सोलापूर विभागाशी निगडीत ज्या रेल्वेचे प्रलंबित मागण्या, सूचना आणि तक्रारी होत्या त्या निपटारा होण्यासाठी निश्चितच सोलापूर विकास मंच ह्या बदल झालेला दिसतो। आणि त्याबरोबर मी SK जाधव जे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत रेल्वे कोल आणि माइन आणि संजीव देशपांडे त्यांच्यासमोर पुटान केलेले आहेत। आणि मला निश्चित खात्री आहे की मी जे दिल्ली दौऱ्या दरम्यान ज्या काही मोठ्या सगळ्या उच्चपदस्थ अधिकारीच्या ज्या भेटी घेतलेल्या आहेत त्या भेटीचं निश्चितच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला फलित दिसेल। तुमच्यासोबत कोण कोण होतं आणि किती वेळ रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक झाली? माझ्यासोबत डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी जे सोलापूर मतदारसंघाचे आपण निवडून दिलेले खासदार आहेत, त्यांच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत ही बैठक झाली होती। सोलापूर विकास मंचच्या वतीने मी एकटाच होतो आणि सोलापूरकरांचं मी नेतृत्व करत होतो ह्या बैठकीमध्ये। बैठक अतिशय उत्कृष्ट 20 मिनिटापर्यंत छानपैकी व्यवस्थित झाली। किती महत्वाचं आहे या मागण्या सोलापूरच्या दृष्टीने, किती महत्वाच्या आहे?
नाही, फार महत्वाचे आहेत. रिसेंटली जर आपण पाहिलं की जो दौंड रेल्वे स्टेशनचा जो आपल्या सोलापूर विभागाची संलग्नित होता तो हा. पुण्याला जोडून गेलेला आहे आणि कुठल्याही प्रकारच्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यावरती आवाज उठवला नसल्यामुळं आम्ही तातडीने खासदार साहेबांची भेट घेऊन त्याविषयी आमच्या सगळ्या सोलापूरकरांची नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केली. मग त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी तात्काळ अश्विनी वैष्णव यांची वेळ घेऊन आम्हाला देखील तिथं निमंत्रित केलं आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही सोलापूरच्या प्रलंबित रेल्वेच्या निगडीत मागण्या आहेत आणि सूचना आहेत आणि तक्रारी आहेत ते त्यांच्या समोर हे केलं. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बदल झालेले दिसतील, कारण की त्यांनी माझ्या समोरच कडक भाषेमध्ये निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद विजयजी, लोकप्रधान चॅनलशी संपर्क केला. हो हो, निश्चित. हो, थँक्यू.